आजारी ताई करतात म्हणून मग तुमचा नंबर आपण चमत्कार्यातून करत असतो दादा बा. आता MIDC झाली ना, हो, तर तिकडनं ओळख आहे तर तिला म्हटलं लावा एवढी मुलं मग, आहे की नाही. हा आणि पैसे का बरं घेतात तुम्हाला माहिती, जे अधिकार लोकांना द्यावाच लागतं पैसे. हा ना, आणि तुम्ही ज्यांच्या अकाउंटला पैसे टाकले ना त्या ताई आणि मी बरोबर काम करते, तुमचं काम जरी नाही झालं तरी तुमचे पैसे त्या अकाउंटवरच तुम्हाला ट्रान्सफर बरोबर होतील. हा का? पण मला फुल गॅरंटी आहे, ऐका भाऊ, मला फुल गॅरंटी आहे तुमचा मुलगा जॉबला लागेल. आता एक नंबर घ्या आणि लगेच इंटरव्ह्यू चालू आहे तिथं बरं का, फॉर्म भरायचे. तेवढ्या त्या व्हॉट्सअपला तेवढे तुमचे भैयाचे डॉक्युमेंट्स आणि रिझ्यूम लगेच टाकून द्या. सांगा ना, नंबर सांगा ना ताई. 99 लता थोरात म्हणून नाव येईल बघा, लता थोरात म्हणून. लता ताई थोरात का? हो, आता जो 10-15 तुम्ही आता सांगितलं सर, आम्ही 4 दिवसापासून किती मुलांना कामाला लावलं, बायकांना कामाला लावलं. हा का? मग यांची कामं करू तर आपण पण यांची कामं करून घेणे गरजेचे ना सर, बरोबर का नाही? बरोबर आहे ना. 20-22 वर्ष आल्या. तुम्ही राहिला कुठे? आम्ही राहिला इकडे नांदूरच्या भागामध्ये राहिला इकडं. हा, नांदुरकेल. काल परवा मिटिंगला तिथंच होतो मग आम्ही, शिर्डी जवळच ना. हा, शिर्डी जवळच आहे नांदुरकी. हो हो, माझं माहेर शिर्डी. तुम्ही 1 मिनिट माझा फोन ठेवा आणि त्यांना लगेच फोन लावा लगेच. पण मग किती काही कमी नाही होणार का ताई? लय होता ना. ऐका ना, मी आहे ना सर, ऐका, तुमचं 1 रुपया इकडे तिकडे जाणार नाही. आता 50 पोरांचे पैसे भरले, सगळ्यांना मी मत देते. हा का? तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण फोन पे गुगल पे कामावर टाकायचे. उद्या जर काम नाही आलं तर त्याच अकाउंटवर तुम्हाला पैसे ट्रान्सफर होतील. माझी स्वतःची मुलगी लावली ती, तर मी पण 5,000 रुपये देते सर. हा का? नाही झालं पाहिजे. आता काय होतं, 1001% सर. अब आम्ही काय ताई माहिती का, शेतकरी माणसं आहे. हो, तुम्हाला तर माहिती पाण्या पावसाची कशी परिस्थिती आहे. मी मध्यस्थी सर, मी सगळ्यांच्या मध्यस्थी मी आहे. आतापर्यंत एकही फेल गेलेलं नाही आमचं. त्याला माहिती मी कामं करते म्हणून, आणि नाही जरी झालं ना तर पैसे काढून द्यायची ताकद पण माझ्यामध्ये आहे दादा तेवढी. हा, पण मग झालं पाहिजे ना आता काय. तुम्ही ऐका, तुमच्या गरीब आहे आता, तुम्हाला तर माहिती आहे सगळं शेतकरी माणसाचं कसं राहतं. 1 मिनिट ऐका ना, आजचा शेवटचा दिवस आहे तुमचं, काहीतरी नशीब म्हणा, पौर्णिमा लागली आहे आणि मी सत्यनारायणची पूजा करते आणि त्याचा फोन आला मला इतक्या, आणि त्या ताई तिथे बसलेल्या आहे जिथं MIDC आहे ना, तिथे इंटरव्ह्यू चालू आहे. कोण? थोरात. हो, थोरात ताई मला म्हणे लगेच पाठव म्हणे, आणि तरी म्हणते लगेच, मी लगेच त्याचं काम करून देते. तुम्ही बोलून घ्या तिच्याबरोबर लगेच. काम काय राहील ताई पोराला तिथं? तुम्ही एकदा करा तर खरी, भरपूर आहे तिथं खूप. ते डिपार्टमेंट बदलता येतं, एकदा लागायला महत्व आहे भाऊ. हा ना, बरं झालं ते एवढी कंपनी चालू झाली आपल्यासारख्यांना, बरं झालं बरं का. मी तुम्हाला काय म्हणते दादा, ऐकून घ्या. MIDC ही कंपनी खूप मोठी आहे. जॉईंट होणं लय महत्वाचं. जॉईंट झालं ना तर नवीन आपल्याला नंतर टेबल बदलता येतो ओळखीने, पण जॉईंट होणं लय महत्वाचं आहे दादा. हा, ते तर आहेच म्हणा. आणि कामं नाही ना, कामं नाही ना काही पोरांना. हा ना, काय करावं आता. लय माझी स्वतःची मुलगी बँकेत लावली सर, 1 मिनिटात तिला 5,000 रुपये दिले. 17,500 जवळ वर्ष आलं जॉब करते. तिची इतकी मोठी कृपा आहे, तिचे ना खूप मोठे मोठे कॉन्टॅक्ट आहे सर. हा ना, या मैत्रिणीचे माझे. हो, आम्ही महिला आयोगाचं काम करतो. तर जाऊ द्या, तुमच्या मुलाचं बँकेत लावा ना मग, आमच्या पाहुण्याला देऊन टाकू ना. काय असेल बँकेतलं कसं थोडं बँकेची कितकट आहे. ऐका ना भाऊ, बँकेच्या त्या परीक्षा द्यावं लागतात, ते लय अवघड आहे. हे MIDCचं लगेच होऊन जाईल. MIDCचं कारण ITI झालेला आहे ना त्याला, बरोबर का नाही? ITI झालेला आहे, 2-4 कोर्स बिर्स केले त्यांनी, पण आता नोकऱ्या नाही, काय नाही. नाही ITIचं आहे ना, ITIचे मुलं लगेच भरता येते, कारण ITIचीच गरज आहे. तिथे आहे ना दारू गोळा बनत नाही का, सगळं आपलं मिलिटरीचं सामान बनणार आहे MIDC मध्ये. हो हो, तुम्ही पहिले तिला फोन लावा आणि मग मला फोन करा. पहिले तिच्याकडनं काम करून घ्या तुम्ही लगेच. मग लवकर तुमचं नाव सांगू ताईंना. हा, लगेच उचलून ती लगेच तिथं. त्यांना काय सांगू आता, थोडा कसं आहे आपलं शिक्षणाचा घोळ आहे थोडा, त्यांना काय सांगू मला थोडं सांगा ना. काहीच नका सांगू शिक्षणाचं. ऐका, माझ्या मी नंबर दिला म्हणा आणि दीक्षितकडनं बोलतोय मी ताई. माझ्या मुलाचा रिझ्यूम पाठवतो, पैसे पण देतो. मी गरीब आहे, माझ्या मुलाचं एवढं काम करा. त्याला तिला सगळं सांगितलं, मग लगेच टाकायला लावा म्हणे कागदपत्र, लगेच करते म्हणे. आणि त्यांनी मग किती, आणि आज नसेल तुमचं एवढं चांगलं सर, शेवटचा इंटरव्ह्यू, आज शेवटचा दिवस आहे. बरं, आणि ते 5,000 रुपये मग त्यांना देऊ का तुम्हाला पाठवू? नाही, त्यांच्याकडे माझ्याकडे नाही सर. ती करते काम, आपण कशाला आपल्याला नाही करायचं सर. बरं, आपण ही कामं नाही, ती करते कामं तर तिलाच द्यायला पाहिजे, बरोबर का नाही? जर तुम्ही नाही लावलं ना तर काढून द्यायचं काम मी करते. नाही, अरे ते पोराला तिथंच पाठवू का मग आता MIDCत पैसे आणि कागदपत्र घेऊन डायरेक्ट? ती काय म्हणते बघा ना लगेच, काय म्हणते बघा. तुम्ही पण जा त्याच्याबरोबर. ताईंशी बोलतो लगेच तुम्हाला सांगतो. हो चालेल सर, लगेच बरोबर, काम चांगलं होईल. हो, तिथं तुम्ही फोन करा तिला. काय झालं इथं ते विखे पाटलाच्या कार्यालयात द्या म्हटले फॉर्म, तुमचं काम होईल. पण मग आता मी म्हटलं आहे इकडं ओळख आता. ऐका ना भाऊ, आता विखे पाटीलला काही एक जण आहे का तुम्ही सांगा मला, बरोबर का नाही? आता त्यांना तर सगळ्यांना तोंड देणं गरजेचं आहे ना, बरोबर का नाही? बरोबर. आपलं जर इकडनं काम होतं तर कशाला विखे पाटलाकडे जायचं? हा, बरोबर आहे ना. तुम्ही तिला फोन करा, मी तसं फोन करते तिला लगेच. बरं ताई, लय तुमचे बरं का आभार. नाही एकदम लेकरू लागू द्या. मी पोरण लावून दिले सर कामाला.
हा ना. तुम्ही फोन करा तिला, लगेच फोन करते मी. हा बरं बरं लगेच करतो ताई फोन. हा तुम्ही हो करा, लगेच करा. हो. आता तुम्ही नांदुरकीचे दादा बोलताय का? हा बोलतोय, पण ते ताईंचा नंबर काहीतरी चुकतोय, ते म्हणतं का नंबर बंद आहे असं काहीतरी. नाही 99 ऐका. हो लगेच लावा, कारण तिने कंटाळी नाही सकाळपासून दादा. लगेच लावतो ताई, लगेच लावतो. पोराला बी लगेच पाठवतो त्यांच्याकडे पैसे घेऊन. हो बरं चालेल करा. फक्त तुम्ही सांगा तेवढे 1000-2000 काही कमी कर म्हणा, काय उगाच गरीब पोरग आहे. ऐका, त्या 5000ची जबाबदारी मी घेते दादा, तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुमच्या मुलाला 5000वर 50,000चा जॉब लागेल, लक्षात ठेवा तुम्ही. बरं चांगलं होईल ना, चांगलं होईल. इथं गरजच आहे. पहिले अगोदर नवीन मुलं भरू राहिले, नंतर 10वी 8वी 9वी 10वी नंतर भरणार आहे. अच्छा. हा तर मोठे पोरं ज्यांचे शिक्षणवाले पाहिजे त्यांना अगोदर. हा बरं आहे, चांगलं आहे. तुम्ही पहिले फोन लावा. लगेच लावतो लगेच. तुम्ही चांगलं काम करताय ताई, तुम्हाला सांगतो. तुम्हाला असे आशीर्वाद मिळणार आहे आता का बस. मला तुम्हाला काय सांगू मनापासून. नाही तुम्ही पहिले काम तर होते दादा, काम झाल्यावर मला आशीर्वाद द्या. मग तुम्ही पहिले फोन लावा. हा ना. तुम्हाला आता मला माझ्याकडे शब्दच नाही आता तुम्हाला सांगायला, काय सांगू. ऐका दादा, तुम्ही तिला फोन लावा, मग माझं लगेच लावतो ताई. माझी प्रशासनाच्या माध्यमातून आपण कारवाई करूच, पण आपल्या सगळ्या बांधवांच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून विनंती सगळ्यांना एकच आहे की शिर्डीच्या इतिहासामध्ये आजपर्यंत कोणालाही रोजगार देण्यासाठी पैसे घेतले गेलेले नाही. संस्थांमध्ये आजपर्यंत 10,000 लोक नोकरी करत आहेत, त्यांना नोकरीवर लागण्यासाठी कोणालाच पैसे द्यावा लागले नाही. प्रवरा उद्योग समूहामध्ये 10,000 लोक काम करतात, त्यांनाही कोणाला पैसे द्यावा लागले नाही. तर शिर्डी विधानसभेमध्ये आणि राहत्या तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकल्पामध्ये नोकरीला लागण्यासाठी कोणालाही कधीही आयुष्यामध्ये ना मागचे 50 वर्ष ना पुढच्या 50 वर्ष पैसे द्यावा लागणार. MIDCमध्ये उभी राहणारी कंपनी ही त्या माणसाच्या मुलाखती घेतल्यानंतर जरी डिग्री असेल पण ज्ञान नसेल तर घेतला जाणार नाही. या सगळ्या खाजगी कंपन्या आहेत. इथं कोणीही आपल्या प्रमाणात कुठल्याही प्रकारे दडपशाही करून याला घ्या त्याला घ्या हे होणार नाही. हा आपला मतदारसंघ आहे. जो योग्य आहे त्यालाच रोजगार मिळणार, स्थानिकांनाच मिळणार, बाहेरच्या लोकांना इथं प्राधान्य नाही. काही टेक्निकल पोस्ट असतील जिथं आपल्याकडे लोक नसतील तेवढे पुरतं मर्यादित ते लोक भरले जाऊ शकतात. आणि आजही तुम्ही माहिती घेतली तर तिथं लागणारे लोक आज जे लागत आहेत, आणि माझी विनंती ही आहे की लोक जी घाई करतायत, आत्ताशी एकच गोडाऊन उभा आहे, असे 9 गोडाऊन उभे राहायचे. मी कालच MIDC मुंबईला मीटिंग करून आलो की उरलेले जे काही सगळे शिर्डीचे प्लॉट आहेत जे आता थोडेसे टेक्निकल गोष्टीमध्ये अडकले होते, मला वाटतं आठवड्यानंतर ह्या टेक्निकल गोष्टी सुटतील आणि ॲट अ टाईम पुढच्या 2 वर्षामध्ये सगळ्याच प्लॉटवर बांधकाम केलं जाईल. दराची तफावत होती, अगोदर 850 रुपये दर ठरला होता, पण 850 रुपयेमध्ये तिथं वीज आणणं शक्य नव्हतं, म्हणून 1440 रुपये आता रेट केलेला आहे शिर्डी MIDCचा. आता 1440 मध्ये जेव्हा निविदा निघेल प्लॉट विक्रीची आणि ते प्लॉट घेतले जातील तर त्या आलेल्या पैशातून मग तिथं वीज आणि सबस्टेशन, अगोदर कोपरगाव सबस्टेशन होतं, आता सिंधूरून आणावं लागते, कारण की म्हणजे असे अनेक टेक्निकल मुद्दे आहेत. सांगायचं तात्पर्य एवढंच की मी तमाम जनते आणि सगळ्या तरुणांना विनंती करेन, रोजगार ही आमची जबाबदारी आहे, महायुती सरकारची जबाबदारी आहे.
मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आणि पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून एवढे मोठे प्रकल्प आपल्या तालुक्यात मतदारसंघात आले. थोडं संयमाने करा. अर्ज आल्यानंतर त्या मूळच प्रकल्पाच्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. नाही जरी केलं तरी मी तुम्हाला सांगतो की पुढचे 3 महिने कुठलीही अशी भरती केली जाणार नाही. एकदा पूर्ण स्ट्रक्चर उभं राहिल्यावर मग पुढच्या भरतीची प्रक्रिया सुरू होईल आणि ज्यांचे अर्ज त्या कंपनीकडे अधिकृतपणे जमा असतील, मेल ID आहे, त्या मेल ID वर जमा करा. मी हे म्हणणार नाही की सगळे अर्ज माझ्याकडे झाले पाहिजे, ती माझी कंपनी नाही, किंवा सगळे अर्ज आमच्या नगरसेवकाकडेच गेले पाहिजे, आमच्या भाजपच्या पदाधिकाऱ्याकडेच गेले पाहिजे, असं माझं म्हणणं नाही. व्यक्ती कुठल्याही पक्षाचा असो, पण तो जर कार्यक्षम असला आणि त्याच्या माध्यमातून जर MIDCच्या उद्योगामध्ये वाढ होत असेल तर मग त्याला घेतलं जाईल. जे उद्योग वाढवतात त्यांना नको, जे आपल्या कौशल्यातून आहे त्या उद्योगाला पुढे नेतील तसे लोक पाहिजे. कोपरगावच्या हजारे आणि थोरात अशा 2 महिला आहेत. विखे पाटलांकडे जाण्याची गरज नाही, तुमचं काम आम्ही इकडचे इकडंच करून देतो, असं एक त्यांचं ऑडिओ रेकॉर्डिंग देखील आलेलं आहे. काय वाटतं? आपण मला ते ऑडिओ पाठवलंही होतं, मी पोलिसांना दिलेलं आहे. आणि हे नुसतं कोपरगाव पुरतं मर्यादित नाही, शिर्डीमध्ये पण तुम्हाला भरपूर लोक यापूर्वी पण भेटलेत आणि आजही भेटतील की विखे पाटलांकडे जायची गरज नाही, आम्हीच सगळं करू. आता म्हणणारी संख्या कमी झाली मी सक्रिय झाल्यापासून, पण आहेत. त्यामुळे त्याला काय आपण बंद करू शकत नाही. आम्ही काय देव नाही, आमच्याकडे सगळे आले पाहिजे असंही माझं म्हणणं नाही. आमची जबाबदारी या मतदारसंघाच्या पुढच्या 30 वर्ष 40 वर्ष युवकांना रोजगारासाठी जाऊ लागू नये, ही आमची जबाबदारी, एक नैतिकता म्हणून एवढे वर्ष आमदारकीची संधी जनतेने आम्हाला दिली ती आम्ही पार पाडतोय. यामध्ये जर कोणी विघ्न आणत असेल तर आपण 100% कारवाई करणार. आणि ह्या ज्या 2 महिला पैसा गोळा करत असतील, जी तक्रार आणि आपल्याला रेकॉर्डिंग समोर आलेली आहे, त्यांच्यावर प्रशासन 100% कारवाई करेल.